नमस्कार, मी अनुपमा। आज फादर्स डे। दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो। आजचा फादर्स डे आपण मराठीतील आघाडीच्या तारका आणि त्यांच्या वडिलांसोबत साजरा करणार आहोत। तसंच या सेलिब्रिटीजना त्यांच्या वडिलांविषयी काय वाटतंय हेही जाणून घेणार आहोत। आमच्या खास शो मधून पापा कहते हैं। अभिनेत्री मनवा नाईक तिच्या बाबांची लाडकी आहे का? तिला आपल्या बाबांचा धाक वाटतो का? तिच्या बाबांना तिच्या अभिनयाविषयी काय वाटतं हे फादर्स डेच्या निमित्तानं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी। मुली या बाबांच्या जास्त जवळ असतात असं म्हटलं जातं आणि आज फादर्स डेच्या निमित्तानं अशीच एक छान जोडी आपल्या सोबत आहे। मनवा नाईक आणि मिस्टर नाईक, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये। मनवा, फादर्स डे आहे आणि आम्हाला असं कळलंय तू पप्पांची खूप लाडकी आहेस, असं आहे का? मला वाटतं मी आणि माझी बहीण शारिवा दोघी वी व्हेरी क्लोज टू आवर फादर। आमचं एक वी हॅव अ व्हेरी वियर्ड कॉम्बिनेशन ऑफ जवळजवळ जॉईंट फॅमिली आहे की काय पण नाही, स्मॉल फॅमिली असं आहे का। माझा काका पण आमच्याबरोबर असतो, पण आम्ही वी आर व्हेरी क्लोज ॲज अ फॅमिली ऑल टुगेदर। मला वाटतं लाडकीपेक्षा मी पर्सनली आय लुक अप टू माय फादर लाईक आय वर्शिप हिम। त्यामुळे आम्ही सगळेच घरामध्ये नन ऑफ अस आर बिलिव्हर्स ऑफ गॉड, आम्ही एथिस्ट आहोत सगळे। त्यामुळे देवस्थानी कोणी माणूस असेल माझ्यासाठी तर दॅट वुड बी माय फादर। मनवाची जी कामगिरी आहे ती तुम्ही पाहिलीच आहे, पण एखादा असा प्रोजेक्ट किंवा एखादा असा सिनेमा म्हणा किंवा नाटक म्हणा जे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की येस शी इज ग्रोईंग नाव? तिचा एकही सिनेमा बघितलेला नाही, म्हणजे त्याच्यात तिने कामं केली आहेत असा नाही पण कुठचाच नाही पाहिला। थिएटरमध्ये जाऊन तर पाहिलाच नाही मी, टेलिव्हिजनवरच सिनेमा पाहतो, म्हणजे जेव्हा तो टेलिव्हिजनवर येतो तेव्हाच मी पाहतो। ते वेगळी कारणं आहेत त्याला, ती आपण डिस्कस नको करूया आता। ते काय म्हणजे जरा थोडी टेक्निकल कारणं आहेत, पण एकही सिनेमा मी पाहिलेला नाही। याचं कारण असं की त्या सिनेमाने मला अट्रॅक्ट केलं नाही। ती जे सिनेमा स्वतः करते आहे ॲज अ फिल्म मेकर त्याच्यात मला इंटरेस्ट आहे। इफ शी ॲक्ट्स इन दॅट ऑल्सो आय एम इंटरेस्टेड, और इफ शी ॲक्ट्स इन अ फिल्म विच इज डन इन इन इंटेलेक्च्युअल मॅनर देन आय एम इंटरेस्टेड। बॉलिवूडचे 2-3 नाच, थोड्या मारामाऱ्या, ब्लास्ट्स, आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट ॲट ऑल। तसं ते दुसरं नाटक ऑल द बेस्ट ते सुद्धा तसं फ्लिम्झी नाटक आहे, फार इंटरेस्टिंग आहे। त्याच्यामध्ये 3-4 कॅरेक्टर्स जी आहेत ती चांगली आहेत आणि पण ती जरा म्हणजे आय वुड नॉट लाईक हर टू डू सच प्लेस कंटिन्युअसली। ही 2 केली ठीक आहे, पण जर तिला करायची असतील तर तिने जास्ती चांगली नाटकं करायला पाहिजे। आणि दुसरं असं की थिएटरमध्ये फिल्ममध्ये सुद्धा आपण एक पॅरलल सिनेमा किंवा पॅरलल थिएटर म्हणतो, एक्सपेरिमेंटल म्हणतो, न्यू वेव्ह म्हणतो, अवागार्द, काही नाव द्या, तशा प्रकारच्या थिएटरमध्ये तिने काम करायला पाहिजे। तिने कमर्शियल फिल्म नाटकांना जाऊन कामं केली, ह्याच्यात तिने काहीच केलं नाही। ग्लॅमर मिळाला, पैसे मिळाले कदाचित, पण पैसे थिएटरमध्ये काय फारसे मिळत नाहीत। पण एक्सपेरिमेंटल का नाही करत, पॅरलल थिएटर का नाही करत? जे थिएटर आपल्याला करावं असं वाटतं आणि आपल्याला वाटतं की लोकांनी बघावं ते थिएटर, जे लोकांना बघायचं आहे ते थिएटर करून पैसे कमवायचे हे थिएटर नव्हे। मी आजवर अनेक सेलिब्रिटी आईबाबांना भेटले, पण कायम त्यांच्याकडून असं गोड गोड आणि खूप कौतुक वगैरे ऐकायला मिळालं। पण आपण स्टँडर्ड्स ऑफ प्रेज खूप वेगळे आहे। म्हणजे हां केलं नाटकात काम, पण कदाचित जसं मी तुला म्हटलं की दोपेरी बघितल्यावर त्यांनी जे मला सांगितलं ते इतक्या वर्षातलं मला मिळालेलं पहिलं हे होतं, काय म्हणतात ते कॉम्प्लिमेंट, आणि ते खूप महत्त्वाचं होतं। कारण इतर गोष्टीमध्ये जर करत राहिले तर मी खुश झाले असते, मला वाटलं असतं मी सॉलिड आहे, पण ते असं मला फिलिंग येत नाही, किंवा मी जी आहे किंवा मी जितकी हंबल आहे किंवा मला जो काय ग्लॅमर किंवा तू मला बघितलं आहेस अदरवाईज जे माझ्यात नाही आहे ते कदाचित त्याचं कारण हे आहे की आयडियाजच वेगळ्या दिल्या गेल्या आहेत मला।
मनवा, जसं तू म्हटलंस की ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स, ते दिसून येतं आहे. आणि एका म्हणजे तुझ्यासाठी विशेष करून मग कौतुक न करणं आणि कुठेतरी जे आहे ते जेन्युनपणे सांगणं, मला वाटतं एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठेतरी तुझ्या लर्निंग प्रोसेसमध्ये हे तुला खूप उपयोगी पडणार आहे. खूप उपयोगी पडतं, कारण दरवेळेला काही करताना दोन विचार मनामध्ये की करायचं का नाही. काही गोष्टी आपण आता तू विचार केलास की आत्ताच्या काळामध्ये की जो रेस चालू असते त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण करतो ज्या कमर्शियली गरजेच्या असतात किंवा काही एस्टॅब्लिश करण्यासाठी गरजेच्या असतात. पण हे करताना पॅरललला दुसरं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामध्ये खरं कॉन्ट्रीब्युशन, तो म्हणतो लाईक कॉन्ट्रीब्युशन टू आर्ट किंवा कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, कॉन्ट्रीब्युशन टू थिएटर, हे व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी पॅरललला काहीतरी करायला पाहिजे अशी भावना सतत मनात राहते. त्यामुळे मी कमर्शियली स्वेप्ट ऑफ नाही आहे, पण कमर्शियलीही काही करायला लागतं. असं एक मला वाटतं विचित्र कंडिशन आहे इन बिटवीन. पण माझा प्रयत्न आहे की मी आता जसं सिनेमांमध्ये आहे की आय ट्राय टू डू समथिंग, जिथे मी डिरेक्टर, जिथे माझ्या हातात गोष्टी आहेत तिथे आय ट्राय टू डू समथिंग विच इज डिफरंट किंवा समथिंग दॅट इज मोर थॉटफुल दॅन अदरवाईज. शेवटचा प्रश्न, मनवा ॲज अन ॲक्ट्रेस की मनवा ॲज अ फिल्म मेकर तुम्हाला जास्त भावते किंवा इम्प्रेस करते? अजून तिने म्हणजे दोपेहरी जर पाहिलं तर मला असं वाटतं की तिचं टेलिव्हिजनवरचं लहानपणापासूनचं ॲक्टिंग, ती चाइल्ड आर्टिस्ट टेलिव्हिजनवरती होती, तिथून आतापर्यंत सगळं ॲक्टिंग जर पाहिलं तर मी कमर्शियल मराठी फिल्म पाहिलेली नाही एकही. आणि त्याच्यामध्ये तिची अशी अपेक्षा नसेल की त्याच्यातलं मी एखादं चूज करून हे ग्रेट आहे म्हणून सांगेन, असं नाही. पण नाही केलं कधी की बघायला ये. नाटकं जर आपण 2 घेतली तर कॅपॅसिटी आहे, फुल पोटेन्शियल आहे, पण ते अजून पोटेन्शियल रिअलाइज नाही झालेलं, कारण तसा रोल नाही मिळाला. दोपेहरीच्या जेव्हा आय थिंक यू वर देअर, जेव्हा आम्ही ते दाखवली फर्स्ट स्क्रीनिंगला, तेव्हा तो खूप जॅकेट बिकेट घालून ड्रेसअप होऊन आला होता. सो वेन ही फील्स इट्स इम्पॉर्टंट, त्याला वाटतं की आय मस्ट हॅव डन माय जॉब करेक्टली, तेव्हा तो स्वतःहून येतो. त्यामुळे मी इन्सिस्ट करणं किंवा त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणं मला नाही असं वाटत. आणि तोंडावर हो न करून जेव्हा बाहेर ते माझ्याबद्दल मला अप्रिशिएट करतात, हे मला बाहेरच्यांकडनं कळतं, ते माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेन दे फील इट्स राईट, आय एम शुअर दे विल डू इट. आय डोंट नीड टू टेल देम. त्यामुळे प्रत्येकाला एक मार्गदर्शकाची गरज असते, एक गुरुची गरज असते, जे तुला घरीच लाभले आहेत मला वाटतं. खूप खूप धन्यवाद मनवा आणि सर, आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात आणि फादर्स डेच्या तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. अभिनेत्री क्रांती रेडकरला अभिनयाचे बाळकडू तिच्या पित्याकडून मिळाले. ज्येष्ठ अभिनेते दीनानाथ रेडकर हे तिचे बाबा. क्रांती आणि तिच्या बाबांशी केलेली ही खास बातचीत. मनवा नाईक नंतर आता आपल्या सोबत आहे क्रांती रेडकर आणि एक वेगळी सेलिब्रिटी मुली आणि वडिलांची जोडी तुम्हाला या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळणार आहे. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. मिस्टर रेडकर, म्हणजे मला तुमच्यापासून सुरुवात करावीशी वाटते, कारण टुडे इज युअर डे. कुठेतरी तुम्ही स्वतः ॲक्टिंगमध्ये अनेक वर्षांपासून आहात, अनेक नाटकं तुम्ही केलीत, पण क्रांतीनंही या क्षेत्रात यावं अशी तुमची इच्छा होती का मनात काहीतरी वेगळंच होतं? नाही, क्रांतीवरून तशी अपेक्षा केली नव्हती मी. क्रांतीला मी IAS ऑफिसर व्हावं अशी माझी इच्छा होती, म्हणून तिने स्टडी करावा ॲटलिस्ट चांगलं. मग IAS कुठची हे मिळते, क्लास कुठचा मिळतो त्याच्यावर अवलंबून असेल. IPS IAS अशा शासकीय याच्यात जावं असं मला वाटत होतं त्यावेळेला. नाट्यवलय म्हणून काहीतरी आहे. गेली ते केदार वगैरे भेटले तिला, केदार शिंदे तिचे गुरु म्हणजे, आणि नंतर संजय नार्वेकर असे, आणि नंतर ती गेली ती गेली. क्रांती, तुझ्या आणि बाबांच्या रिलेशनबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण कसं म्हणजे घरी कसं वातावरण असतं? ते खूप स्ट्रिक्ट आहेत का, कायम फ्रीडम दिलं आहे का, खूप लाडकी आहे क्रांती, कसं आहे? मला असं वाटतं की म्हणतात ना, तुमचा एक बेस्ट फ्रेंड तुमच्या घरात असला पाहिजे. तर आमच्या फॅमिलीमध्ये नेहमी 2 पेरेंट्सपैकी एकाचा धाक असतो आणि दुसरा आपला मित्र असतो. तसं आईचा धाक आणि मित्र म्हणून वडील, असं आमच्या घरातली नेहमीची केमिस्ट्री आहे. आणि आय थिंक ही इज द बेस्ट फादर एनीबडी कॅन हॅव, कारण त्यांच्याशी तुम्ही
जगातल्या कुठल्याही विषयावर बोलू शकता, कुठल्याही. कारण की कसं आहे की बेसिकली लेखक असल्यामुळे त्यांचं वाचन प्रचंड, म्हणजे काय बोलतो, वोरेशियस रीडर, आणि ते इतकं वाचतात, तू कधीही बघितलंस तर ते फक्त वाचत असतात. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही विषयावर, आर्किओलॉजी असू दे, हिस्ट्री असू दे, जॉग्रफी असू दे, पॉलिटिक्स असू दे, यू कॅन टॉक टू हिम अबाउट एनिथिंग. म्हणजे मी असं नाही म्हणत थिएटरबद्दलच बोला. तर त्यामुळे मी आणि पप्पा कधी, मी पॅकअप करून आले 10ला आणि गप्पा मारायला बसलो की आम्हाला कधी कधी गप्पा मारे पण 3-3:30 होतात. आणि इट इज सो, म्हणजे असं ऐकलंय का कधी की एक बाप आणि मुलगी गप्पा मारत बसलेत आणि त्यांना गप्पा मारता मारता कळलं नाही की 3:30 वाजले. मग 1 वाजता चहाच कर, कॉफीच बनव, अँड देन वी आर चॅटिंग. सर, कुठेतरी तुम्हाला नाटकांची खूप आवड आहे आणि तुम्ही अनेक नाटकं केली आहेत, पण मला वाटतं क्रांती कुठेतरी सिनेमाकडे जास्त वळली आहे. त्यामुळे कुठे अशी इच्छा आहे की क्रांतीनेही नाटक क्षेत्रात यावं आणि भरपूर काही करावं, किंवा तुम्ही दोघांनी मिळून एखादं नाटक करावं, असं काही? अशी इच्छा आहे. मी लिहावं नाटक आणि तिने त्याच्यात ॲक्टिंग करावी. माझं शेवटचं नाटक मी लिहिलं ते प्रिया तेंडुलकर होती, लीड होती. खूप लहान वगैरे त्यावेळी. आणि त्याच्यानंतर आता नंतर ना माझ्याबरोबरचे सगळे गेले, त्यामुळे आर्टिस्ट जे होते ते आता ही सगळी मुलं आलेली आहेत. हिच्याबरोबरची मुलं आहेत, ती अंकुश चौधरी काय, भरत जाधव काय, हे आताची आलेली पिढी आहे ना, ती मला ओळखत पण नसेल. असं क्रांतीचे पप्पा म्हणून ओळखतात. माझी नाटकं पाहिली असतील की नाही, आम्ही म्हणजे मी राजा परांजपेपासून, मी माझ्या पहिल्या नाटकात राजा परांजपे मला पाहिजेतच हट्ट धरून बसलो होतो ॲज अ रायटर म्हणून. राजाने, दत्ता धर्माधिकारी, जे सगळे म्हणजे सगळे प्रभात फिल्मचे सगळे होते माझ्याकडे. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणजे की हिस्टॉरिकल नाटक आहे ते. आराखडा सगळा तयार आहे, देऊन के म्हणजे बजेट खूप आहे, म्हणून मी जरा थांबलो. करणार, मी नाटक करणार, ते क्रांती असेल त्याच्यात. क्रांती हिस्टॉरिकल नाटक. मी जेव्हा, म्हणजे जसं पप्पा सांगत होते की मला, मी त्यांचं शेवटचं नाटक बघितलं धर्मपत्नी, प्रिया तेंडुलकर त्यात मेन लीड होत्या, आणि मी खूप लहान होते तेव्हा. त्यामुळे मला ॲज सच पप्पांचा जो एक 10 वर्षाचा पिरियड होता वेर ही वॉज ॲट द टॉप, तो नाहीच बघायला मिळाला. आय वॉज बॉर्न मच लेटर. आणि त्यानंतर मी जेव्हा रुईयामध्ये पहिल्यांदा ऑडिशन द्यायला गेलेले सांगोवांगी एकांकिकेची, जेव्हा केदार मला पहिल्यांदा भेटला, त्यानंतर जेव्हा 40 मुलं मुली सिलेक्ट झाले, त्यापैकी माझं नाव होतं. आणि केदार मला म्हणालेला, सगळ्यांची नावं वाचली त्यांनी, आणि मग तो म्हणाला की क्रांती रेडकर कोण आहे? तर मी म्हणाले की मी. आणि तो म्हणाला की दीनानाथ रेडकर तुमचे कोण? तर मी म्हटलं माझे वडील. आणि तो खूप असं छान रिॲक्ट केलं त्याने. आणि मग त्याच्या शेजारी एक मुलगा होता, त्यांनी विचारलं की कोण रे कोण, असं नो. आणि ही सेड की खूप ग्रेट माणूस आहे. आणि मला इतकं बरं वाटलं तेव्हा की ज्या गोष्टी मला माहिती नाहीत, कोणालाही फॉर दॅट मॅटर, जर तुम्ही कोणाचं तरी मूल असाल की इफ युअर अ चाइल्ड, आणि तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या रिलेटिव्हची ख्याती तुम्हाला दुसऱ्याकडून जेव्हा समजते, तेव्हा इट्स अ व्हेरी प्राईड मोमेंट. आणि ती मोमेंट मला नेहमी, म्हणजे जेव्हा पण मी अनुभवते तेव्हा मला फार आनंद होतो. चलो, थँक्यू व्हेरी मच. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबरही आपण गप्पा मारणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. वेलकम बॅक. स्मॉल स्क्रीनच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली. फादर्स डेच्या निमित्तानं प्राजक्तानं तिच्या बाबांना सरप्राईज दिलं. जुळून येती रेशीम गाठी असं म्हणणारी प्राजक्ता माळी हिच्या घरी आहोत आपण फादर्स डे निमित्त. अर्थातच प्राजक्ता तशी आज जेजुरीवरनं दिवसभर शूटिंग करत घरी पोचलेली आहे. मुंबईला जाते पण तिने हॉल घेतलेला आहे पुण्यामध्ये, आणि रात्री 11-11:30च्या दरम्यान ती केक घेऊन आलेली आहे.
हो, म्हणजे पप्पांचं नेहमी असं असतं की कधी येणार पुण्याला. मग कधीही फोन झाला तरी पहिला प्रश्न असतो कधी येणार. किंबहुना घरातून निघताना परत फोन असतो की आता येऊन गेलीस पण आता परत कधी येणार. त्यामुळे खास पप्पांसाठी आणि माझ्या डान्स क्लाससाठी मला पुढे वारी आवर्जून करावी लागते. कारण त्यांना असं वाटतं माझ्या मुलीने अजिबात मुंबईत वगैरे राहू नये. पुण्यात जेवढं काय तुटपुंचं आपला डान्स क्लास वगैरे तसं थोडं काहीतरी करून माझ्याजवळ पुण्यात इथे राहावं. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मी पुण्याला त्यांना भेटायला जायचा प्रयत्न करते. सो आज असा चान्स होता की जेजुरीवरून मुंबईला जायचं आहे, तर मी म्हटलं किती का वाजेना, फादर्स डे पण आहे, तर एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन त्यांना एक सरप्राईज देऊन जावं. खूप घराघरात पोचलेली आहे मालिकेद्वारे. आज आम्ही ते जेजुरीला पण पाहिलं आम्ही काल, की प्रत्येकजण तिच्यासोबत फोटो काढताना याला त्याला अभिनयच तिने करावा असं तुम्हालाही वाटत होतं? तिने मालिकेमध्ये झळकावं किंवा ती डान्स शिकते पहिल्यापासून, तुम्ही सपोर्ट कसा केला तिला? नाही, डान्स असं तिने म्हणजे शाळेपासूनच सुरुवात केली, बालवाडीपासूनच म्हणजे. त्यामुळे आम्ही त्या दोघांनी सपोर्ट दिला. अभिनयाचं एवढं आम्हाला काय वाटत नव्हतं, पण तिला जशी आवड निर्माण झाली तशी ती पुढं सरकत गेली आणि आम्ही तिला बॅकिंग देत गेलो. मग ती पुढं गेली, मग ती पाहिलं नाही पुढं सरकत गेली की आम्ही मग फार सपोर्ट केला. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात माझ्या माहितीप्रमाणे, आणि पोलिसी खाक्या जो असतो ते बरेच जण घाबरत असतात. घरातही त्याचं चित्र कदाचित दिसत आहे नाही मला माहिती नाही, पण एका मराठी मुलीने जी घरातली पहिल्यांदाच मालिकेमध्ये काम करते किंवा सिनेमामध्ये काम करते, खूप मोठा सपोर्ट लागतो घरातनं. तो तुम्ही दिल्याशिवाय ती एवढी पुढे जाऊ शकत नाही. कारण घरोघरी आज खूप कौतुक होतं. तिला ज्यावेळेस पहिलं बक्षीस मिळालं ते तुमच्या काही लक्षात आहे आठवण? फर्स्ट प्राईज मिळालं तर कधी नाही, फर्स्ट प्राईज मिळालं एवढं आठवलं मला त्यावेळेला खूप आनंद झाला. म्हणजे मी जेव्हा घेऊन आली प्राईज तेव्हा मी सुद्धा याबरोबर होतो म्हणजे. आणि बहुतेक तिथे मी जे कार्यक्रम खूप अटेंड केलेत म्हणजे. तेव्हा मी शॅडील होतो, तेव्हा मला भरपूर वेळ मिळायचा म्हणजे, सुट्ट्या वगैरे भरपूर असायच्या आणि त्या मी म्हणजे पुरेपूर फायदा घेतला म्हणजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय वाटतं माहिती आहे, म्हणजे सगळ्यात आधी मला सांगावंसं वाटतं, जर मी सांगितलं नाही प्रेक्षकांना की माझे बाबा पोलीस नाही आहेत, दुसरे कोणी आहेत, तर कोणाला कळणार पण नाही. कारण ते एवढे माइल्ड स्वरूपाचे आहेत की सांगावं लागतं की अरे ते पोलीस खात्यात आहेत. माझी चुलत बहीण, माझा ॲक्च्युली काका काकू आणि माझा चुलत भाऊ पण आहे इथे. तर माझ्या चुलत बहिणीने ते CIDला असल्या कारणाने त्यांना कधीच ड्रेस नव्हता, युनिफॉर्म नव्हता. आणि वन फाईन डे त्यांची कमिशनर ऑफिसला बदली झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा युनिफॉर्म चढवला. तर तिला विश्वास बसत नव्हता की आपले पप्पाजी पोलीस आहेत म्हणून. तिला आम्हाला 10 सांगावं लागत होतं की हो सिद्धी, पप्पाजी पोलीस आहेत. तुमचं काय स्वप्न आहे? हिने आता असं व्हावं किंवा हिच्याकडनं हिने या टप्प्यावर हिने पोहोचावं असं काही तुम्हाला वाटतं? नाही, माझं म्हणणं काय, त्याचा बेस्ट तो भरतनाट्यम आहे ना, तो तिने ठेवावं म्हणजे. माझं काही जास्त आवड नाही हे चित्रपट वगैरे, माझं म्हणजे मला जास्त म्हणजे आवड नाही, पण त्याचा बेस जो भरतनाट्यमचा आहे तो फार उत्तम आहे आणि तो मला आवडतो. त्याचं तिने बरोबर चांगलं करिअर करावं हीच माझी इच्छा आहे माझी. ह्याला म्हणतात डिप्लोमॅटिक आन्सर. खूप खूप धन्यवाद आणि आमच्याशी बोललात तुम्ही इतक्या मनमोकळं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.